आज आपण माझी वसुंधरा अभियान 5.0 चिंचनेर वंदन ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे। आज या ठिकाणी आपला एमआई महिला समूह यांच्या वतीने या ठिकाणी जीवामृत बनवण्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दावलं जाणार आहे की ज्या अनुषंगाने आज आपली जी शेती रासायनिक खताच्या वापरामुळे तिचा पोत खराब होत चाललेला आहे। तो पोत सुधारण्यासाठी देशी गाईचं जे पंचगव्य असतं त्याचा वापर करून या ठिकाणी पंचामृत बनवण्याचं जीवामृत बनवण्याचं हे आपलं एमआई महिला समूहाच्या वतीने आज आपल्या चिंचनेमध्ये प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे। तर आज आमचे आपल्या गावचे संतोष बांधासबर्गे एमआई समूहाचे त्यांच्या वतीने या ठिकाणी प्रात्यक्षिक सुरू होत आहे। पहिले सांगा हे काय काय आहे, कसं कसं आहे। जीवामृत बनवताना हा गुळ आहे 200 लिटर पाण्यामध्ये जेव्हा जीवामृत बनवायचं असतं त्यावेळेस 2 किलो गुळ, 2 किलो हरभरा डाळीचं पीठ, 5 ते 10 किलो गाईचं शेण आणि 5 ते 10 लिटर गाईचं गोमूत्र आणि जीवाणू तयार होण्यासाठी वडाखालची माती, वडाच्या बुंद्यातील माती, त्यात फक्त जीवाणूंची की त्या मातीमध्ये कधीही तणनाशक मारला गेलं नाही पाहिजे किंवा बांधावरची पण चालते, परंतु बांधावरच आपण तणनाशक मारतो त्यामुळे बांधावरची उपयुक्त होत नाही। त्यामुळे ह्याच्या आपल्या वडाच्या खालची बुंद्यातील माती आपण घेतो आणि ती माती एका ह्याला 1 ते 2 मजली बॅगमध्ये टाकतो, तेव्हा जीवाणू तयार होतो। जीवाणू तयार व्हायला सरासरी 10 ते 12 दिवस लागतात। आता हे जे जीवामृत आहे हे घन जीवामृत आहे। आता बॅगमध्ये बनवले ते द्रवरूप जीवामृत आहे। आता ह्यामध्ये बनवलेलं जीवामृत 10 ते 12 दिवसांनी तयार होईल। त्यानंतर ह्यामध्ये अशी आळी करून त्यामध्ये सगळे सोडायचं ते जीवामृत आणि जीवामृत सोडल्यानंतर ते मुरल्यानंतर तेही परत 10-12 दिवस हलवायचं आणि ते खालीवर उलट सुलट सकाळ संध्याकाळ करायचं। हे सकाळ संध्याकाळ हलवायचं असतं। ते झाल्यानंतर मग जमिनीमध्ये सोडायचं असते। जीवामृत बनायला साधारण किती दिवस लागतात? साधारण 10 ते 12 दिवस 10 ते 12 मध्ये तयार होतं 10 ते 12। परत ह्यात सोडल्यानंतर हे परत 10 ते 12 दिवस लागतात बनायला। आता ह्याचं वेगळं जीवाणू काय आणून टाकावे लागतात? काही नाही, ह्यातून तयार होते। ह्यात तयार झाले की ह्यात सोडायचे। हे तयार झाले ह्यात कल्चर तयार झालं कम्प्लीट। हे घन जीवामृत आणि ही वडाखालची माती आहे, ही गुळ आहे। एका बॅग 200 लिटरच्या बॅगमध्ये जर बनवायचं असलं तर 2 मजली माती लागते वडाखालची, त्यात जीवाणू असतात। ती गुळ असतो 2 किलो लागतो, 2 किलो हरभरा डाळीचं पीठ लागते, 5 ते 10 किलो गाईचं शेण लागतं, 5 ते 10 लिटर गोमूत्र लागतं गाईचं, पण ते पण देशी गाईचं पाहिजे। देशी गाईचं जेव्हा आपण हे सर्व करतो ना त्यावेळेस सेंद्रिय शेती अत्यंत उत्तम होती। आणि कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकापाशी इथून पुढं प्रत्येकापाशी देशी गाय असणं अत्यंत गरजेचं आहे। एक देशी गाय 30 एकर शेती जमीन करते। त्यांचं म्हणणं आहे एक देशी गाय 30 एकर शेतीला बरोबर आपली एका देशी गायच्या वरती 30 एकर शेती पिकू शकते। अमोल पाळेकर सर भारतरत्न आहेत ना, त्यांच्या 0 बजेट सेंद्रिय शेती जी करण्याची जाते ना त्यांच्या वतीने त्यांचा हा प्रोसेस आहे। त्यांनी सगळं तयार केलेलं आहे आणि त्यांच्याप्रमाणे 0 बजेट शेती एक गाय 30 एकर शेती करू शकते। एकही बाहेरचं कुठलंही खत घ्यायला लागत नाही।